वहिनी हे बघा, आता फक्त नुसता प्रस्ताव मांडलाय, अजून कारवाई सुरू केलेली नाहीये. त्यामुळे आपण हरलोय असं धरून चालायला नको. आणि ह्या ज्या जमिनी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वापरायचं असं मंजूर झालं होतं. त्यामुळे कुणीही त्या जमिनीवर कारवाई नाही करू शकत. धैर्य मुजुमदार जे काय करतायत ते बेकायदेशीर आहे आणि काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, पण मी त्यांचा हा प्रोजेक्ट सुरू नाही होऊ देणार. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हो सावळे मॅडम, कसा विश्वास ठेवायचा? धैर्य मुजुमदार तुमचेच मिस्टर आहेत ना. कशावरून तुम्ही त्यांच्या सोबत नाही आहात? कशावरून तुम्ही दोघे मिळून आम्हाला फसवत नाही आहात? आणि आता आम्ही गप्प बसावं म्हणून हे खोटं आश्वासन देत नाही, हे कशावरून? साहेब, माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते भाऊंचं स्वप्न. त्याच्यासमोर ना कुठलं नातं ना कुठला माणूस. आणि भाऊंचं हे स्वप्न मी कोणालाच तोडू देणार नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा भाऊराव, आम्हाला हे काय पटत नाहीये अजूनही. आता तरी आम्ही निघतोय, पण याच्यावरती योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा एवढीच इच्छा आहे. येतो. वहिनी, हो अशा का निघून चालले तुम्ही? कशासाठी आला होता काय बोलला पण नाही. काय सांगू तुला आता? अगं पाप करायला आलेले मी. माझ्यामुळे आता काय होणार आहे याची जरा सुद्धा तुला कल्पना नाहीये. एवढ्या का घाबरल्यात या? आणि कशासाठी आले असते? वहिनी, सावी, ही मुजुमदार लय नालायक माणसं आहेत बघ. तू प्लीज देवाला प्रार्थना कर आणि सांग त्याला तुझ्या पाठीशी उभं राहा म्हणून. लवकरात लवकर ना या सगळ्यातनं बाहेर पड बघ. देवाजवळ जा, त्याला नीट प्रार्थना कर, त्याच्या पाया पड. तोच तुला आता या सगळ्यातनं वाचवेल बघ. आणि हा, हे सगळं जाऊन जर तू देवघरात नाही केलंस तर सगळंच संपल बघ. सगळं. काळजी घे.
साळे काय करायचं आता? हे कसं बाहेर पडायचं यात ना? भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं धीर नका सोडू. मी आहे तुमच्या सोबत. मी नक्की याच्यातून काही ना काहीतरी तोडगा काढणार बघा. सावेर सांग, कुठे चालली आज? त्यांना आला एक धैर्य मुजुमदारकडे. हे सगळं का आणि कशासाठी करतोय ना, या सगळ्याचा जाब विचारायला. वंसा, वंसा, निघालाच आहे सग नाही तर त्या डिवोर्स पेपर्सवर सही करा. हा, आणि पोटगीची बोलणी पण करून घ्या. चांगली भरपूर मोठी पोटगी मागा. काय सगळ्या अधिकाऱ्यांपेक्षा तुम्ही सगळ्यात स्मार्ट लोक आहात. त्या फाटक्या भाऊरावच्या बाजूने जाण्याऐवजी तुम्ही धैर्य मुजुमदारची साईड निवडली. हे लय भारी काम केलं. हे किती हुशारीचं काम आहे हे लवकरच कळेल तुम्हाला. आणि जाधव साहेब, बाकीच्यांना पण सांगा, as soon as possible आपल्याला आपल्या सगळ्या कामांची सुरुवात करायची आहे. सो तयार राहा. धैर्य मुजुमदार, कोण समजतोस तू स्वतःला? मॅडम सांगितले ना, आतमध्ये मीटिंग सुरू आहे, तुम्हाला असं डायरेक्ट आत देता येणार नाही. अरे काय चाललंय हे? आधी बाहेर काढीला. मॅडम बाहेर चला प्लीज. बस, गप जाऊन तिथं थांबा.